Hello students, वेलकम टू दिस फिजिक्स क्लास. लास्ट टाइम आपण टॉर्कची कन्सेप्ट आणि रोटेशनल इक्विलिब्रियमची कन्सेप्ट बघितलेली होती. टॉर्कचे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा. प्रत्येक लेक्चरला आपण रिपीट करतोय कारण का हे फॉर्म्युले तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाठ झाले पाहिजेत. ओके, टॉर्कचा पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. किंवा टॉर्कचा वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे टाऊ बार इज इक्वल टू काय असतं आर बार क्रॉस एफ बार. ओके, आता डिस्टन्स जर परपेंडिक्युलर नसेल तर टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो आर इंटू एफ इंटू साइन थिटा. म्हणजे टॉर्क काढण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला डिसाइड कराव्या लागतील. एक म्हणजे फोर्स, त्या फोर्सचा ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आणि त्याचबरोबर पोझिशन वेक्टर आणि फोर्स वेक्टर यांच्यामधला अँगल. त्याचबरोबर टॉर्क इज इक्वल टू काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ऍक्सलरेशन. टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. आणि त्याचबरोबर टॉर्क इज इक्वल टू dl by dt, that is rate of change of the angular momentum. dl by dt, that is final angular momentum minus initial angular momentum divided by the time. ओके, या पद्धतीने टॉर्कचे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण रोटेशनल इक्विलिब्रियम किंवा कम्प्लीट इक्विलिब्रियम बघितलेलं आहे. कम्प्लीट इक्विलिब्रियम म्हणजे काय, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम पाहिजे आणि रोटेशनल इक्विलिब्रियम देखील पाहिजे. ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं रिझल्टंट फोर्स 0 आणि रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय असणार आहे रिझल्टंट टॉर्क इज 0. आता रोटेशनल इक्विलिब्रियमचा एक इथं क्वेश्चन बघूया. रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजे रिझल्टंट टॉर्क काय झाला पाहिजे 0 आला पाहिजे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. अ मीटर स्टिक इज बॅलन्स्ड ऑन अ नाईफ एज ऍट इट्स सेंटर. मीटर स्टिक म्हणजे 1 मीटर लॉंगची स्टिक असते ती मीटर पट्टी. लक्षात घ्या ही मीटर पट्टी जी आहे ती कुठे झालेली आहे बॅलन्स्ड ऑन द नाईफ एज ऍट इट्स सेंटर. म्हणजे ही जी मीटर स्टिक आहे ती युनिफॉर्म आहे आणि त्याच्यामुळे फक्त मीटर पट्टी जर असेल तर त्याच्या सेंटरला आपण काय करू शकतो नाईफ एज वर बॅलन्स करू शकतो. म्हणजे बरोबर सेंटरला नाईफ एज वर ठेवली तर ती बरोबर हॉरिझॉन्टल राहते, इकडे किंवा लेफ्ट किंवा राईटला ती टर्न होत नाही. When two coins each of mass 5 gram are put one on of the other at 12 centimeter marks. Okay, 12 centimeter mark, the stick is found to be balanced at 45 centimeter. बघा आता या मीटर स्टिक वर काय करायचे आहेत, दोन कॉइन ठेवायचे आहेत. 5 ग्रॅमचे दोन कॉइन म्हणजे 5 ग्रॅमचे दोन कॉइन म्हणजे काय येणार आहे 10 ग्रॅम टोटल मास. आणि ते कुठे ठेवायचं आहे ऍट 12 सेंटीमीटर मार्क. आता मीटर पट्टीवर मार्किंग असतं माहिती ना, इथं लेफ्ट हँड साइडला 0 मार्क असणार आहे आणि राईट हँड साइडला काय असणार आहे 100 मार्क असणार आहे, दॅट इज 100 सेंटीमीटर. ठीक आहे, तर कॉइन कुठे ठेवलेले आहेत तर 12 सेंटीमीटर मार्कला, म्हणजे 0 आणि इथं कुठेतरी 12 असणार आहे. फॉर एक्झाम्पल 0 पासून 12 कुठेतरी येईल ना 12 सेंटीमीटर. आणि त्यावेळी आता लेफ्ट हँड साइडचं मास वाढणार म्हणजे सेंटरला बॅलन्स होणार नाही. लक्षात घ्या इथं 0 आणि इथं कुठेतरी 12 असणार. या 12 मार्कवर तुम्ही जर काहीतरी मास इथं ठेवलं तर लेफ्ट हँड साइडचा मास वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ती काय होणार आहे मीटर स्केल जी आहे ती लेफ्ट हँड साइडला टर्न होणार. आता ती लेफ्ट हँड साइडला टर्न होऊ नये परत बॅलन्स करण्यासाठी काय केलेलं आहे, पुन्हा थोडासा हा नाईफ एज जो आहे ना तो जो पूर्वी सेंटरला होता म्हणजे 50 ला होता पूर्वी, बरोबर पूर्वी 50 ला होता, तो कुठं शिफ्ट केलेला आहे बरोबर इथं शिफ्ट केलेला आहे, दॅट इज 45 ला. 45 सेंटीमीटर मार्कला शिफ्ट केल्यानंतर पुन्हा एकदा ते बॅलन्स होते. तर 12 सेंटीमीटर मार्कला इथं काय ठेवलेले आहेत असे दोन पॉइंट ठेवलेले आहेत. ओके ठीक आहे. आता हा जो नाईफ एज आहे ना या नाईफ एज होते काय करायचं आहे तुम्हाला टोटल टॉर्क काढायचा आहे आणि टोटल टॉर्कची सम किती आली पाहिजे 0. कारण ती मीटर स्केल ज्यावरती बॅलन्स्ड आहे, मीटर स्केल बॅलन्स्ड आहे म्हणजे रोटेट होत नाही. रोटेट होत नाही म्हणजे काय असणार आहे रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये असणार. रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजे काय असणार आहे रिझल्टंट टॉर्क इज इक्वल टू 0. आता इथे टॉर्क कोण प्रोड्यूस करणार बघा या डायग्राम नुसार, या स्केलचं जे सगळं मास आहे त्याच्या सेंटर ऑफ मास मधून ऍक्ट होणार, इथे ऍक्ट होणार आहे. या स्केलचा जो सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे या ठिकाणी असणार आणि इथून त्याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. ते किती असणार आहे सपोज m इज द मास ऑफ स्केल असेल, m इज द मास ऑफ स्केल जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मीटर स्केल.
किंवा मीटर स्टिक, एम इज द मास ऑफ द स्केल म्हणण्याऐवजी स्टिक म्हणूया, मास ऑफ द स्टिक असेल तर त्याचं वेट जे आहे त्याच्या सेंटर ऑफ मास मधून खाली ऍक्ट होणार आहे. आणि हे 10 ग्रॅम जे आहे 10 ग्रॅम मास, त्याचं वेट जे आहे ना ते इथून खाली ऍक्ट होणार आहे. ओके, सपोज मास ऑफ द मीटर स्टिक काय करूया, कॅपिटल एम घेऊया. म्हणजे कॅपिटल एम ची कॉइनचं मास स्मॉल एम म्हणजे काय येणार आहे, मास ऑफ कॉइन्स लिहूया. ओके, ते काय होणार आहे, जिथं ते कॉइन्स ठेवलेले आहेत तिथून डाऊनवर्ड डायरेक्शन त्याचं वेट जे आहे ते ऍक्ट होणार आहे. आता हा जो पॉइंट आहे तो 45 ला काय केलेला आहे, नाईफ एज ठेवलेला आहे. 45 ला नाईफ एज आहे म्हणजे 45 या मार्किंगला काय झालेलं आहे, बॅलन्स्ड झालेलं आहे. आता बघा कॉइनचं वेट जे आहे, कॉइनचं वेट काय करणार, या मीटर स्टिकला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे. आणि या स्केलचं जे मास कॅपिटल एम जे आहे ते काय करणार आहे, या मीटर स्टिकला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, आणि ही मीटर स्टिक बॅलन्स्ड कधी राहणार आहे, तर कॉइननं प्रोड्यूस केलेला अँटी क्लॉकवाईज टॉर्क शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, मीटर स्केलनं प्रोड्यूस केलेला क्लॉकवाईज टॉर्क. बरोबर. सो टू मीटर स्टिक टू बी बॅलन्स्ड होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, टॉर्क ड्यू टू कॉइन शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, टॉर्क ड्यू टू स्टिक. टॉर्क ड्यू टू कॉइन म्हणजे काय येणार आहे, कॉइनचा फोर्स किती आहे, एमचे आहे, आणि त्याचं डिस्टन्स किती येणार बघा, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, कारण जिथं नाईफ एज ठेवलेलं ना तिथं ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती येणार बघा, कॉइन ठेवलेत 12 सेंटीमीटर मार्कला आणि नाईफ एज आहे 45 मार्कला. 12 to 45 हे डिस्टन्स असणार आहे 33. ओके, 33 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर आहे ना. 45 मायनस 12 केलं मी म्हणजे 33 आलं. ठीक आहे, त्याच पद्धतीनं टॉर्क ड्यू टू स्टिक म्हणजे काय येणार आहे, स्टिकचं वेट किती आहे एमजी, आणि डिस्टन्स किती बघा, स्टिकचं जे वेट आहे ते किती डिस्टन्सला ऍक्ट होणार आहे, बरोबर 50 ला ऍक्ट होणार. ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, 45 ला. 45 to 50 म्हणजे काय येणार आहे, हे फक्त 5 येणार आहे. सो हिअर जी अँड जी गेट कॅन्सल. आता इथं लक्षात घ्या, हे सेंटीमीटर ऍज इट इज ठेवलेलं आहे, कारण सेंटीमीटरचं मीटरमध्ये जरी कन्व्हर्जन केलं तर दोन्ही साईडला 10⁻², 10⁻² येणार आहे आणि ते कॅन्सलच होणार आहे. ओके, त्याच्यामुळे ते म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते कन्व्हर्जन कधी करायचं, कधी केलं तर नाही, कधी केलं नाही तर चालतंय वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. मास ऑफ द कॉइन किती दिलंय, 10 × 33 इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू काय येणार आहे, 5 येणार आहे. सो मास ऑफ द स्टिक म्हणजे किती येणार आहे, 330 डिवायडेड बाय 5 येणार आहे. ओके, सो 330 डिवायडेड बाय 5 म्हणजे 66 ग्रॅम विल बी द आन्सर. ओके, $66 ग्रॅम हे मीटर स्केलचं मास असणार आहे. That is the answer. Next is the concept of angular impulse. Angular impulse. आपण लिनियर मोशन मध्ये जस्ट इम्पल्स नावाची टर्म बघितली. आता इम्पल्स म्हणजे काय असतं, लॉज ऑफ मोशन मध्ये बघितलंय. इम्पल्स म्हणजे असतं दॅट इज फोर्स इंटू टाइम. द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू टाइम इज कॉल्ड एज इम्पल्स. पण कुठं, लिनियर मोशन मध्ये. तसंच रोटेशनल मोशन मध्ये काय असतं, अँग्युलर इम्पल्स असतं. तर अँग्युलर इम्पल्स म्हणजे काय असणार आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ टॉर्क अँड द टाइम. म्हणजे लक्षात घ्या, एक सर्टन अमाऊंट ऑफ टॉर्क सर्टन अमाऊंट ऑफ टाइम मध्ये जर ऍक्ट होत असेल, ओके, टॉर्क काय होणार आहे, सर्टन टाइम आपण एखाद्या बॉडीवर सर्टन टाइम साठी ऍक्ट करून ठेवणार आहे. तर सर्टन अमाऊंट ऑफ टॉर्क सर्टन टाइम साठी एखाद्या बॉडीवर ऍक्ट होत असेल
तर त्या टॉर्क आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे टॉर्क आणि टाइमचं प्रोडक्ट म्हणजे काय म्हणायचं, अँग्युलर इम्पल्स असं म्हणायचं. ओके, तर अँग्युलर इम्पल्स म्हणजे बघा द प्रोडक्ट ऑफ टॉर्क and time interval, the product of torque and time interval for which torque acts is called as angular impulse. Okay, so this angular impulse is denoted by J. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये देखील जेच सिंबल वापरतोय, तर रोटेशनल मोशन मध्ये देखील जेच सिंबल वापरलेला आहे. तर जे अँग्युलर इम्पल्स दॅट इज डिनोटेड बाय जे इज इक्वल टू काय येणार आहे, टाऊ इंटू टी येणार आहे. ओके, टॉर्क इंटू टाइम. हा फॉर्म्युला कुठून आला लक्षात घ्या. तर इम्पल्स जस्ट लिनियर मोशन किंवा पुन्हा एकदा सांगतोय, लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये इम्पल्सचा फॉर्म्युला आहे इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम असा आहे. मग इथं अॅनालॉगस टर्म वापरल्या, लिनियर इम्पल्स ऐवजी इथे काय येणार आहे, अँग्युलर इम्पल्स येणार आहे. फोर्स ऐवजी काय येणार आहे, टॉर्क. कारण फोर्सला सिमिलर टर्म रोटेशनल मोशन मध्ये कुठली आहे, टॉर्क आहे, आणि टाइम ऍज इट इज. ओके, तर इम्पल्सचा हा फॉर्म्युला आहे अँग्युलर इम्पल्स. सो अँग्युलर इम्पल्स म्हणजे काय असतं, टॉर्क इंटू टाइम असतं. ओके, त्याचबरोबर आपण असं बघितलेलं होतं ट्रान्सलेशनल मोशन, लॉज ऑफ मोशन मध्ये आपण बघितलेलं आहे असं काय, तर इम्पल्स म्हणजे काय होतं, चेंज इन लिनियर मोमेंटम होतं. इम्पल्स म्हणजे चेंज इन लिनियर मोमेंटम होतं. कशामध्ये, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये. तसं रोटेशनल मोशन मध्ये काय येणार आहे, तर इम्पल्स इज ऑल्सो इक्वल टू, अँग्युलर इम्पल्स इज ऑल्सो इक्वल टू change in angular momentum. Change in angular momentum. Okay, so angular impulse J is equal to काय येणार आहे, change in angular momentum is the final angular momentum minus initial angular momentum. Okay, म्हणजे या पद्धतीने अँग्युलर इम्पल्सचे दोन फॉर्म्युले आहेत. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज टॉर्क इंटू टाइम, अँड सेकंड फॉर्म्युला आहे चेंज इन अँग्युलर मोमेंटम L2 मायनस L1. म्हणजेच हे दोन्ही टर्म जर आपण काय केल्या, कंबाईन केल्या, तर टॉर्क इंटू टाइम इज इक्वल टू काय असतं, फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस काय असणार आहे, इनिशियल अँग्युलर मोमेंटम. असा देखील इथे एक फॉर्म्युला येणार आहे. ओके, आता अँग्युलर इम्पल्स SI युनिट काय येणार बघा, SI युनिट. बघा, टॉर्कचं युनिट असतं न्यूटन मीटर आणि टाइमचं असतं सेकंड. सो न्यूटन मीटर सेकंड, न्यूटन मीटर सेकंड, सगळ्या टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, न्यूटन मीटर सेकंड. ओके, हे SI युनिट येणार आहे. तसं CGS युनिट काय येणार आहे, डाइन सेंटीमीटर सेकंड येणार आहे. ओके, आणि अँग्युलर इम्पल्स इज इक्वल टू काय असतं, चेंज इन अँग्युलर मोमेंटम असतं. म्हणजे अँग्युलर इम्पल्सचं युनिट आणि अँग्युलर मोमेंटमचं युनिट देखील सेम येणार आहे. ओके, म्हणजे हा जो दुसरा फॉर्म्युला आहे त्याच्यावरून SI युनिट काय येणार आहे, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे कोणाचं युनिट आहे, अँग्युलर मोमेंटमचं युनिट आहे. आणि तेच युनिट कोणाचं येणार आहे, अँग्युलर इम्पल्स येणार आहे. सो न्यूटन मीटर सेकंड किंवा kg मीटर स्क्वेअर पर सेकंड, दिस इज द SI युनिट. आणि डायमेन्शन बघा, डायमेन्शन इज M1 L2 T-1. या युनिट वरून आपण डायमेन्शन काढू शकतो. किलोग्राम म्हणजे M1, मीटर स्क्वेअर म्हणजे L2, आणि काय येणार आहे, पर सेकंड म्हणजे T⁻⁻1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द अँग्युलर इम्पल्स. ओके, तर याच्याच रिलेटेड अँग्युलर इम्पल्सचा एक क्वेश्चन बघूया, सिंपल क्वेश्चन.
Question is like this. A uniform rod of mass m and length L is on smooth horizontal surface. When a constant force F is applied at the end of the rod for a small time t as shown in figure. Okay. Find the angular velocity of rod about its center of mass. Okay. तर डायग्राम अशी दिलेली आहे. एक युनिफॉर्म रॉड आहे जो स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवर काय केलेला आहे पडलेला आहे लाईक दिस. स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. स्मूथ म्हणजे काय फ्रिक्शनलेस. हा जो सरफेस आहे तो स्मूथ आहे. स्मूथ म्हणजे काय फ्रिक्शनलेस सरफेसवर पडलेला आहे. त्याचं मास m आहे आणि लेंथ किती आहे l आहे. मास इज m अँड लेंथ इज l. When a constant force F is applied at one end, एका एंडला काय करायचं आहे हॉरिझॉन्टल फोर्स F अप्लाय करायचा आहे म्हणजे परपेंडिक्युलर टू द लेंथ. ऍक्च्युअली ही डायग्राम आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये काढावी लागेल म्हणजे फोर्स व्यवस्थित दाखवता येईल. सपोज दिस इज द रॉड विच इज लाइंग ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. इथं सेंटर असणार आहे आणि फोर्स आपण एंडला लावलेला आहे असा परपेंडिक्युलर टू द लेंथ फोर्स लावलेला आहे आणि तो किती टाइम लावलेला आहे. इट इज फॉर टाइम टी टाइम साठी लावलेला आहे. याचं मास m आणि लेंथ l आहे आणि टी टाइम साठी फोर्स कॉन्स्टंट फोर्स लावून धरल्यानंतर हे सेंटर भोवती काय होणार आहे फिरणार आहे. म्हणजे याचं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर एका सरफेसवर स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेसवर एक रॉड ठेवायचा. रॉड म्हणजे पेन ठेवा आणि एका बाजूला टिचकी मारा. एका एंडला टिचकी मारलं तर काय होणार ते गोल गोल फिरणार. तर सेंटर ऑफ मास भोवती गोल फिरतं तर किती अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरणार आहे असा क्वेश्चन आहे. म्हणजे युनिफॉर्म रॉड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पेन घेऊ शकताय. तो एका सरफेसवर आडवा ठेवलेला आहे आणि एका बाजूला टिचकी मारलेली आहे. एका एंडला आपण टिचकी मारली तर काय होणार तो एका सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटीने सेंटर भोवती फिरतो. ठीक आहे. तर किती अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरणार त्याचा फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इथं आपण अँग्युलर इम्पल्सची कन्सेप्ट वापरणार आहे. तर अँग्युलर इम्पल्स म्हणजे अँग्युलर इम्पल्सची कन्सेप्ट कधी वापरायची जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये टॉर्क आणि टाइम या दोन गोष्टी दिलेल्या असतील तर अँग्युलर इम्पल्स इज इक्वल टू काय असतं चेंज इन अँग्युलर मोमेंटम. चेंज इन अँग्युलर मोमेंटम हा फॉर्म्युला इथं वापरणार आहे. सो अँग्युलर इम्पल्स इज अँग्युलर इम्पल्स म्हणजे काय येणार आहे टॉर्क इंटू टाइम येणार आहे आणि चेंज इन अँग्युलर मोमेंटम म्हणजे फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम. आता इथं टॉर्क किती क्रिएट होणार बघा सेंटर भोवती रोटेट होणार ना म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठं असणार आहे सेंटरला असणार आहे. तर या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे फोर्स इंटू हे डिस्टन्स. सो टॉर्क येणार आहे फोर्स इंटू डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता टोटल लेंथ ऑफ द रॉड जर यल असेल टोटल लेंथ ऑफ द रॉड जर यल असेल तर ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती होणार आहे l/2. हा झाला टॉर्क टाइम टी ऍज इट इज. त्याच्यानंतर फायनल अँग्युलर मोमेंटम म्हणजे I इंटू ω2 मायनस I इंटू ω1 दॅट इज द इनिशियल अँग्युलर मोमेंटम. आता इट इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असणार आहे त्याच्यामुळे ω1 काय येणार आहे 0 येणार आहे. ω2 आपल्याला म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची आहे. ओके. सो F इंटू l/2 इंटू T इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार आहे दॅट इज ml²/12. कारण एखाद्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ किती असते ml²/12 असते. म्हणजे ऍक्सिस त्याच्या सेंटर मधून पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे ml²/12 इंटू ω2 मायनस काय येणार आहे हे 0 येणार आहे. तर फायनली हे 2 न 12 ला डिवाइड केलं 6 राहिलं. एक l आणि एक l कॅन्सल झालं. लेफ्ट हँड साइडला F इंटू टी राहणार आहे आणि राईट हँड साइडला ml/6 राहणार आहे इंटू ω2 राहणार आहे. सो फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी जर आपण F एवढा फोर्स टी टाइम साठी लावून धरला आणि नंतर सोडून दिलं तर फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी येणार आहे दॅट इज 6 FT.
6 into ft divided by ml. So this is the final answer. 6 into ft divided by ml. आता लॉज ऑफ मोशन मध्ये आपण ॲटवूड मशीन बघितलेलं होतं, ॲटवूड मशीन. तर आता काय करायचं आहे, ॲटवूड मशीन इन रोटेशनल मोशनची केस आपल्याला बघायची. ओके, ॲटवूड्स मशीन इन rotational motion. Atwood's machine in rotational motion. तर Atwood's machine काय असतं बघा, इट इज लाईक दिस. तर Atwood मशीन म्हणजे काय असणार आहे, अशा पद्धतीने एक पुली असणार आहे. देयर इज अ पुली आणि दोन्ही साईडला दोन मास लावलेले आहेत, स्मॉल एम आणि कॅपिटल एम. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक मास जास्त आहे आणि दुसरं मास कमी आहे आणि इथं फ्रिक्शनलेस सिस्टीम सगळी आहे. सपोज कॅपिटल एम जास्त असेल आणि स्मॉल एम कमी असेल, ओके, तर हे सिस्टीम सोडून दिल्यानंतर काय होणार आहे, कॅपिटल एम मास खाली जाणार आणि स्मॉल एम मास वर जाणार आहे. ओके, आणि त्यावेळी ही जी वर पुली आहे, लक्षात घ्या, ती पुली काय होणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन फिरणार आहे. ओके, पुली विल रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आता लॉज ऑफ मोशन मध्ये आपण जी पुली घेतलेली होती ती मासलेस आणि वेटलेस घेतलेली होती. मासलेस वेटलेस आपण पुली घेतलेली होती. आता या पुलीला इथं म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये डिफरन्स काय येणार आहे, या पुलीला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे त्याचं मास आणि रेडियस काहीतरी असणार आहे. मास आणि रेडियस काहीतरी असणार आहे. आणि पुलीचं मास जर कन्सिडर केलं तर इथं अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती काय येणार आहे, थोडीशी डिफरंट येणार आहे. तर बघा, पुन्हा एकदा बघा, अशा प्रकारे एक पुली आहे जी वर रिजिड सपोर्टला बांधलेली आहे. या पुलीवरून एक रोप पास केलेली आहे, रोप. ओके, ही रोप आहे, लक्षात घ्या. या रोपच्या लेफ्ट हँड साइडला मास लावलेला आहे स्मॉल एम, राईट हँड साइडला मास लावलेला आहे कॅपिटल एम. आणि आता ही सिस्टीम सोडून दिली फ्रॉम द रेस्ट. कॅपिटल एम खाली जाणार आहे, स्मॉल एम वर जाणार आहे. तर कॅपिटल एम हे मास किती ऍक्सेलरेशन खाली जाणार आणि स्मॉल एम हे मास किती ऍक्सेलरेशन वर जाणार. दोघांचं ऍक्सेलरेशन काय असणार आहे, सेमच असणार आहे. जे ऍक्सेलरेशन कॅपिटल एम खाली जाणार आहे त्याच ऍक्सेलरेशन स्मॉल एम वर जाणार आहे. आता बघा, त्याचबरोबर इथं ही जी पुली आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आय आहे, आय. आणि त्याची रेडियस किती आहे, आर आहे सपोज. आता ही जी स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंग मध्ये लेफ्ट हँड साइडला स्ट्रिंग जी आहे त्याच्यामध्ये टेन्शन किती असेल, T2 असेल सपोज. आणि राईट हँड साइडला टेन्शन किती असेल, सपोज T1. म्हणजे लेफ्ट आणि राईटला टेन्शन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. पुली जर मासलेस किंवा वेटलेस असेल तर लेफ्ट आणि राईटचं दोन्ही साईडचं टेन्शन काय असतं, तेवढंच असतं. ठीक आहे. मग आता बघा, सुरुवातीला स्मॉल एम ची फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे FBD ऑफ मास स्मॉल एम. स्मॉल एम ची फ्री बॉडी डायग्राम कसं येणार बघा. स्मॉल एम ला खाली ओढणारा फोर्स असणार आहे एम ची, त्याचं वेट. आणि वर ओढणारा फोर्स असणार आहे दॅट इज टेन्शन T2. म्हणजे स्ट्रिंग मधलं टेन्शन T2 जे आहे ते स्मॉल एम ला काय करायला लागले, वर ओढा लागले. ओके, आणि त्याचं वेट जे आहे ते खाली ओढा लागले. आणि हे मास जे आहे ना ते ऍक्सेलरेशन वर निघालंय. ठीक आहे. मग या स्मॉल मासचं इक्वेशन काय येणार बघा. आता वर जाण्यासाठी T2 जास्त पाहिजे आणि mg कमी पाहिजे. सो T2 हा जास्त असणार, mg हा कमी असणार आहे. आणि T2 मायनस mg हा काय असणार आहे, नेट अपवर्ड फोर्स असणार आहे. T2 मायनस mg इज इक्वल टू काय येणार आहे, याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. हे झालं इक्वेशन 1. याच्यानंतर आता सेकंड मास आहे कॅपिटल एम. याला वर ओढणारा फोर्स आहे टेन्शन T1 आणि खाली ओढणारा फोर्स आहे दॅट इज mg. आणि हे ए ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे. ए ऍक्सेलरेशन खाली जाण्यासाठी काय झालं पाहिजे, डाऊनवर्ड फोर्स जास्त पाहिजे आणि अपवर्ड फोर्स कमी पाहिजे. म्हणजे डाऊनवर्ड फोर्स कमी जास्त mg मायनस अपवर्ड फोर्स कमी T1 इज इक्वल टू काय येणार आहे, याचं मास इंटू ऍक्सेलरेशन येणार आहे. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. इक्वेशन एकाखाली एक लिहितो. इक्वेशन कसे लिहायचे आपण लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलेला आहे. ओके, सो mg
मायनस T1 इज इक्वल टू याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. सो दिस इज इक्वेशन 2. आता याच्यानंतर आपल्याला पुलीचं पण इक्वेशन लिहायचं आहे. पुलीसाठी पुलीसाठी इक्वेशन कसं येणार बघा. ही जी पुली आहे याला लेफ्ट हँड साइडला ओढणारं टेन्शन आहे T2 आणि राईट हँड साइडला ओढणारं टेन्शन आहे T1. ओके. आता T1 काय करणार आहे, या पुलीला क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे आणि T2 जे आहे ते अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा प्रयत्न करणार आहे. तर नेट टॉर्क काय येणार आहे, क्लॉकवाईज टॉर्क येणार आहे T1 इंटू आर, कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा रेडियस एवढं येणार आहे. दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि अँटी क्लॉकवाईज टॉर्क इथे येणार आहे T2 इंटू आर. क्लॉकवाईज टॉर्क येणार आहे T1 आर. अँटी क्लॉकवाईज टॉर्क येणार आहे T2 आर. आता हे फायनली क्लॉकवाईज रोटेट होणार ना, क्लॉकवाईज पुली रोटेट होणार आहे, कारण कॅपिटल एम जास्त आहे. कॅपिटल एम खाली गेलं की पुली क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. म्हणजे T1 इंटू आर जास्त असलं पाहिजे आणि T2 इंटू आर काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. म्हणजे नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन द पुली, नेट टॉर्क T1 इंटू आर मायनस T2 इंटू आर हा नेट टॉर्क असणार आहे. आणि नेट टॉर्क म्हणजे काय असतं, हे बघा, टॉर्क नेट इज इक्वल टू आय इंटू अल्फा असणार आहे. आय इंटू अल्फा, नेट टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा येणार आहे. ओके. म्हणजे आपण असं लिहू शकतो T1 मायनस T2, आर ला RHS ला, आर कॉमन काढूया आणि RHS ला नेऊया, आय इंटू अल्फा डिवायडेड बाय आर येणार आहे. आणि याच्यावरून आपलं इथं थर्ड इक्वेशन लिहिणार आहे मी. थर्ड इक्वेशन दॅट इज T1 मायनस T2 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऍज इट इज. आता ए आणि अल्फा मध्ये रिलेशन काय असणार बघा, लिनियर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, अँग्युलर ऍक्सेलरेशन इंटू रेडियस असतं. म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू ए बाय आर येणार आहे. म्हणजे अल्फाच्या ठिकाणी ए बाय आर ठेवलं तर आय ए बाय आर स्क्वेअर होणार ना. सो दिस इज द थर्ड इक्वेशन. आय अल्फा बाय आर ना, अल्फा म्हणजे ए बाय आर, सो आय ए बाय आर स्क्वेअर होणार आहे. आता हे जे 3 इक्वेशन तयार झालेले आहेत, 3 इक्वेशनची ऍडिशन केल्यावर आपल्याला ऍक्सेलरेशन मिळणार आहे. ओके. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 हे 3 इक्वेशनची ऍडिशन करूया. 3 इक्वेशनची ऍडिशन केल्यावर काय होणार बघा, T2 मायनस T2 कॅन्सल होणार नाही, T1 मायनस T1 कॅन्सल होतंय. म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय राहतं, mg मायनस mgच राहतं. m कॅपिटल G मायनस m स्मॉल g राहणार आहे LHS ला. आणि RHS ला a कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये सगळ्याची ऍडिशन होणार ना, स्मॉल m प्लस कॅपिटल M प्लस I बाय आर स्क्वेअर. ओके. सो देअरफॉर रिझल्टंट ऍक्सेलरेशन येणार आहे. म्हणजे किती ऍक्सेलरेशन हे दोन मासेस जे आहेत वर किंवा खाली जाणार आहेत, तर रिझल्टंट ऍक्सेलरेशन येणार आहे दॅट इज ए इज इक्वल टू, इकडे टर्म जाऊन सगळी डिवाइड होणार आहे, तर जी कॉमन काढूया. सो m मायनस m डिवायडेड बाय m प्लस m प्लस I बाय आर स्क्वेअर. ओके. इंटू काय येणार आहे g. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फायनल ऍक्सेलरेशन. ओके. या पद्धतीनं फायनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला या पद्धतीने येणार आहे. ओके. m मायनस m अपॉन m प्लस I बाय आर स्क्वेअर इंटू g. ओके. आता लॉज ऑफ मोशन मधला फॉर्म्युला आठवतोय का, शॉर्टकट फॉर्म्युला सांगितलेला होता बघा. शॉर्टकट फॉर्म्युला काय होता, डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू जी. जे अशा प्रकारे ऍटवूड मशीन आलं, ऍक्सेलरेशन काढायचं असेल, म्हणजे पुलीला मास अजिबात नसेल, पुलीला मास मोमेंट ऑफ इनर्शिया अजिबात नसेल, तर शॉर्टकट फॉर्म्युला आठवतोय का बघा, डिफरन्स ऑफ मासेस, म्हणजे दोन्ही साईडला जे दोन मासेस लावलेले आहेत त्यांचा डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू जी सांगितलेला होता. म्हणजे त्याच्याऐवजी या फॉर्म्युल्यामध्ये मॉडिफिकेशन काय होतंय, डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय
ऍडिशन ऑफ मास प्लस I बाय आर स्क्वेअर, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू जी. ओके, म्हणजे या पद्धतीने हा फॉर्म्युला जो आहे ना तो लक्षात ठेवायचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे. लक्षात येते का? अरे आर स्क्वेअर कसं आलं लक्षात आलं का? अगोदर पहिली गोष्ट म्हणजे I अल्फा डिवाइडेड बाय आर झालं, कारण लेफ्ट हँड साइडचं आर कॉमन काढलं आणि RHS ला आणलं. आणि अल्फा म्हणजे काय? अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा म्हणजे ए बाय आर. मग अल्फाच्या ठिकाणी इथली जी टर्म आहे अल्फा, इथं जे आहे ना ते अल्फाच्या ठिकाणी ए बाय आर ठेवलं तर ए बाय आर डिवाइडेड बाय आर म्हणजे काय होणार? ए बाय आर स्क्वेअर होणार. ओके, अजून काही स्टुडंटला हे आर स्क्वेअर कुठून आलं ते कळालं नाही. ही स्टेप इकडे साईडला लिहितो बघा पुन्हा एकदा. पहिलं इक्वेशन काय आलंय? T1R मायनस T2R इज इक्वल टू आय अल्फा आलंय. म्हणजे हा फॉर्म्युला कुठून आला? नेट टॉर्क इज इक्वल टू काय असतं? आय इंटू अल्फा असतं. नेट टॉर्क म्हणजे T1R मायनस T2R आय अल्फा. हे आर कॉमन काढलं, आता सगळं असं सांगत बसायला पाहिजे. आय अल्फा, आर ला RHS ला आणलं, T1 मायनस T2 इज इक्वल टू आय इंटू अल्फा बाय आर येणार आहे. ओके, झालं. T1 मायनस T2 इज इक्वल टू आय इंटू अल्फा बाय आर येणार. आणि अल्फा म्हणजे काय असतं परत? ए बाय आर, कारण आपल्याला ए काढायचं आहे, लिनियर एक्सेलरेशन काढायचं आहे. सो T1 मायनस T2 इज इक्वल टू आय, अल्फा म्हणजे ए बाय आर डिवायडेड बाय आर. हे आर खाली जाऊन डिवाइड होणार. सो आय ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर झालं. सो T1 मायनस T2 इज इक्वल टू आय ए बाय आर स्क्वेअर. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे या पद्धतीनं शॉर्टकट फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा. म्हणजे ऍटवूड मशीन मध्ये एवढं प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करायचं नाही. शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. शॉर्टकट फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? तर डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास, डिफरन्स ऑफ मासेस डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मासेस अँड आय बाय आर स्क्वेअर इंटू जी. म्हणजे हा जर फॉर्म्युला पार्ट असेल तर हा प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. बघा, सपोज असा आता तुम्हाला क्वेश्चन दिला, आणि मग टेन्शन देखील दोन्ही साईडचं मग काढू शकताय. टेन्शन काढायला काही जास्त प्रॉब्लेम नाहीये. सपोज लेफ्ट हँड साईडचं मास आहे 5 kg, राईट हँड साईडचं मास आहे 2 kg. ओके, याची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सपोज 6 kg मीटर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि रेडियस आहे सपोज दॅट इज 2 मीटर रेडियस आहे. आता ही सिस्टीम रिलीज केली, सोडून दिली तर काय येणार? 5 kg मास खाली जाणार. ज्या ऍक्सेलरेशन 5 kg मास खाली जाणार आहे त्या ऍक्सेलरेशन 2 kg मास वर जाणार आहे. आणि ही डिस्क त्यावेळी काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करायला चालू करणार आहे. तर इथं काय काय विचारलं जातं? या दोन्ही मासचं ऍक्सेलरेशन किती, त्याच्यानंतर या डिस्कचं अँग्युलर ऍक्सेलरेशन किती, लेफ्ट हँड साईडचं टेन्शन T1 आणि राईट हँड साईडचं टेन्शन T2 असेल तर T1 आणि T2च्या व्हॅल्यू किती. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, आता शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पहिली गोष्ट म्हणजे डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास, आणि त्याच्यामध्ये आय बाय आर स्क्वेअर पण करायचा आहे. ओके, इंटू काय करायचं आहे? जी करायचं आहे. या पद्धतीने हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. डिफरन्स ऑफ मास म्हणजे 5 आणि 2 मधला डिफरन्स किती? 3 डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास किती येणार आहे? 5 प्लस 2 7 प्लस आणखी आय बाय आर स्क्वेअर. आय बाय आर स्क्वेअर म्हणजे 6 डिवायडेड बाय 4, 2 चा स्क्वेअर 4 इंटू जी. सॉरी, दॅट इज ऍक्सेलरेशन काढावं लागलंय. ओके, व्हेरी सिम्पल. इंटू जी. जी ची व्हॅल्यू ठेवा किंवा जी ऍज इट इज ठेवा. जी ची व्हॅल्यू 10 ठेवली तरी चालेल, किंवा काही वेळेला आन्सर जे आहे ते जीच्या स्वरूपात असतं. म्हणजे 3 डिवाइडेड बाय 7 4 जार 28, 28 प्लस 6 किती होणार आहे? 34. 34 डिवाइडेड बाय 4 जी. ओके, सो ऍक्सेलरेशन येणार आहे 4 वर जाणार 12 बाय 34 जी, किंवा 2 ने डिवाइड केलं तर 6 बाय 17 जी इज द ऍक्सेलरेशन.
जी ची व्हॅल्यू जर 10 घेतली तर काय येणार आहे 60/17 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. तर एवढ्या ऍक्सेलरेशन काय होणार आहे दोन्ही मासेस मूव्ह करणार आहे. ओके. त्याचबरोबर अँग्युलर ऍक्सेलरेशन विचारलं तर अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं A/R हा फॉर्म्युला माहिती पाहिजे किंवा A बरोबर अल्फा इंटू आर असतं. लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मधलं रिलेशन. सो 60/17 हे आलेलं आहे तुमचं A डिवाइडेड बाय आर किती आहे 2 म्हणजे काय होणार आहे 30/17 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे येणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ द पुली येणार आहे. T1 T2 कसं काढायचं तर लेफ्ट हँड साइडला 5 kg ला इक्वेशन लिहा. 5 kg खाली जाणार ना. टेन्शन T1 काय येणार आहे अपवर्ड येणार आहे. ए ऍक्सेलरेशन खाली निघाले 5 kg. ठीक आहे. आता खाली जाण्यासाठी डाऊनवर्ड फोर्स जास्त पाहिजे आणि अपवर्ड फोर्स कमी पाहिजे. म्हणजे 5G हा फोर्स काय असणार आहे डाऊनवर्ड फोर्स मायनस अपवर्ड फोर्स T1 इज इक्वल टू 5 इंटू ए येणार हे इक्वेशन. सो 50 मायनस T1 इज इक्वल टू 5 टाइम्स ऍक्सेलरेशन किती काढले आपण 60/17. तर याच्यावरून तुम्ही T1 काढू शकताय. सो T1 इज इक्वल टू T1 RHS ला आणलं तर ते प्लस होणार आहे. हे इकडे जाऊन मायनस होणार आहे. सो 50 मायनस 300/17. सो टेन्शन T1 इज इक्वल टू काय येणार बघा 850 मायनस 300 डिवाइडेड बाय 17. ओके. सो आन्सर किती होणार आहे दॅट इज 850 मायनस 300 550 डिवाइडेड बाय 17 न्यूटन. सो दिस इज द टेन्शन ऑन द लेफ्ट हँड साइड. तसं टेन्शन ऑन द राईट हँड साइड देखील तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. टेन्शन ऑन राईट हँड साइड. सो टेन्शन ऑन राईट हँड साइड काढायचं असेल तर काय होणार बघा 2 kg चा ब्लॉक आहे. त्याला डाऊनवर्ड फोर्स असणार आहे 2G, अपवर्ड फोर्स असणार आहे T2 आणि हे ए ऍक्सेलरेशन वर निघालंय. हे ऍक्सेलरेशन वर निघत जात असेल तर T2 जास्त असलं पाहिजे 2G कमी असलं पाहिजे. शुड बी इक्वल टू 2 इंटू त्याचं ऍक्सेलरेशन असलं पाहिजे. नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता ज्यांनी लॉज ऑफ मोशन मध्ये हे ऍटवूड मशीनचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत त्यांच्यासाठी हे खूप इझी असणार आहे. ज्यांना हे ऍटवूड मशीनच काय माहिती नाहीये त्यांच्यासाठी हे डिफिकल्ट असणार आहे. त्याच्यासाठी हा टॉपिक करण्याच्या अगोदर लॉज ऑफ मोशन प्रिपेअर करून यायचं तरच हे तुम्हाला हे क्लिअरली समजतं. ओके. सो टेन्शन T2 इज इक्वल टू 2 टाइम्स A प्लस 2G येणार आहे. सो T2 इज इक्वल टू 2 टाइम्स A म्हणजे काय येणार आहे 2 टाइम्स ऍक्सेलरेशन म्हणजे 120/17 ना 60/17 चं डबल प्लस 2G म्हणजे काय येणार आहे 20. सो टेन्शन T2 इज इक्वल टू येणार आहे 120 प्लस 340 डिवाइडेड बाय 17. सो टेन्शन T2 येणार आहे दॅट इज 460 डिवाइडेड बाय 17 न्यूटन. सो दिस इज द आन्सर. याला म्हणायचं ऍटवूड मशीन इन रोटेशनल मोशन. म्हणजे लक्षात घ्या ऍटवूड मशीन इन ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे लॉज ऑफ मोशन आणि ऍटवूड मशीन इन रोटेशनल मोशन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ऍटवूड मशीन म्हणजे काय पुली आणि दोन्ही साईडला 2 मासेस लावलेले आहेत. याला ऍटवूड मशीन असं म्हणतो. लक्षात घ्या ऍटवूड्स मशीन. ठीक आहे. तर लॉज ऑफ मोशन मधला प्रॉब्लेम आणि रोटेशनल मोशन मधला प्रॉब्लेम डिफरन्स काय आहे. लॉज ऑफ मोशन मधल्या प्रॉब्लेमला पुलीला आपण मास मोमेंट ऑफ इनर्शिया काहीही कन्सिडर केलेलं नव्हतं. ओके. तर पुली ऑफ निग्लेजिबल मास निग्लेजिबल मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केलेलं होतं आणि रोटेशनल मोशन आता पुली म्हटलं की त्याला मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ही असणारच आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ कम्प्लीट सोल्युशन ऍटवूड मशीनचं कुठे मिळतंय आपल्याला रोटेशनल मोशन या टॉपिक मध्ये मिळतंय. लक्षात घ्या. म्हणजे लॉज ऑफ मोशन मध्ये ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू G एवढंच होतं फॉर्म्युला. तर इथं काय चेंज होत आहे डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास प्लस I/R². म्हणजे एक टर्म डिनॉमिनेटरला फक्त ऍड होते I/R² इंटू काय होणार आहे G. ओके. तर एवढाच डिफरन्स होतोय. हा शॉर्टकट फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला या केसमध्ये यूज करायचा आहे. तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळेल.
ओके. आता ॲटवूड मशीन्सची नीट एक्झामिनेशनला आलेला क्वेश्चन बघा कसा आलेला होता क्वेश्चन. ओके, नीट एक्झामिनेशन मध्ये आलेला क्वेश्चन आहे. अँड क्वेश्चन इज लाईक दिस. क्वेश्चन काय बघा, देर इज अ पुली लाईक दिस. A pulley which is at a fixed support, okay, mounted at a fixed support. या पुलीवरून एक काय केलेली आहे, रोप गुंडाळलेली आहे आणि ती रोप जी आहे ना, रोप काय केलेली आहे, एका मासला अटॅच केलेली आहे. ओके, डायरेक्टली व्हॅल्यूज आपण घेऊया इथं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर ही जी पुली आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज आहे 5 kg मीटर स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि याची रेडियस आहे 1 मीटर. आणि इथं जे मास लावलेलं आहे ते मास आहे 10 किलोग्रॅम, 10 kg मास त्याला अटॅच केले. ओके, आता हे 10 kg मास जे आहे, ही 10 kg मास काय केलेलं आहे, रोपच्या एका एंडला लावलेला आहे. ती रोप पुलीवर गुंडाळलेली आहे आणि हे 10 kg मास काय केलं, खाली सोडून दिलं. तर 10 kg मास खाली सोडून दिल्यानंतर काय होणार आहे, ते ऍक्सलरेशन खाली जाणार आहे. ओके, तर हे किती ऍक्सलरेशन खाली जाणार, त्यावेळी याचं अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा किती असणार आहे आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन किती असणार, या सगळ्या गोष्टी आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, आता पहिली गोष्ट शॉर्टकट फॉर्म्युला वापरूया. शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, दॅट इज डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास प्लस I बाय आर स्क्वेअर ना, इंटू जी. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कधी चेंज होणार नाही, लक्षात घ्या. ओके, आता लेफ्ट हँड साइडला मासच नाहीये, म्हणजे स्मॉल एम ची व्हॅल्यू काय करणार आहे मी इथं 0 घेणार आहे आणि कॅपिटल एम म्हणजे काय करणार आहे, 10 kg घेणार आहे. लक्षात आलं का बघा, कारण दुसऱ्या साइडला मासच नाही, एकाच साइडला मास आहे. म्हणजे ऍक्सलरेशन इज इक्वल टू कॅपिटल एम 10 मायनस 0 काय येणारच नाही, डिवायडेड बाय कॅपिटल एम 10 प्लस I बाय आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया दिले 5 डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 1 चा स्क्वेअर इंटू जी. व्हेरी सिंपल, किती इझी एक्झाम्पल आहे बघा. सो 10 डिवायडेड बाय 15 इंटू काय येणार आहे, जी येणार आहे. ओके, सो ऍक्सेलरेशन येणार आहे 10 बाय 15 म्हणजे 5 ने डिवाइड केलं तर 3. सो आन्सर येणार आहे 20 बाय 3. जी ची व्हॅल्यू 10 घेतली मी. ओके, काही वेळेला हे जी च्या स्वरूपात ऑप्शन असतात. जी च्या स्वरूपात आन्सर असले तर काय येणार आहे, 2g बाय 3 इज द ऍक्सेलरेशन, किंवा 20 बाय 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ऍक्सेलरेशन. जी ची व्हॅल्यू पण तिथं प्लेस केली तर म्हणजे 6.666 आन्सर येणार आहे. आता या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचं आहे. स्ट्रिंग मधलं टेन्शन काढण्यासाठी मात्र तुम्हाला ही फ्री बॉडी डायग्राम काढता आली पाहिजे. ओके, सो डाऊनवर्ड किती येणार बघा, डाऊनवर्ड येणार आहे दॅट इज 10g हा फोर्स. अपवर्ड येणार आहे या स्ट्रिंग मधलं टेन्शन T. ओके, मास आहे 10 kg आणि हे ऍक्सेलरेशन खाली निघालंय ना, ए ऍक्सेलरेशन खाली निघालंय. त्याच्यामुळे याचं इक्वेशन किती येणार आहे, जास्तीचा फोर्स मायनस कमी फोर्स. जास्त फोर्स किती आहे 10g मायनस कमी फोर्स किती T इज इक्वल टू त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. असं इक्वेशन लिहावं लागतं आणि ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. ओके, सो 10g म्हणजे डायरेक्टली 100 लिहितोय मी मायनस T इज इक्वल टू 10 इंटू A दॅट इज 200 बाय 3. सो टेन्शन येणार आहे 100 मायनस 200 बाय 3. म्हणजे कॅपिटल टी ला RHS ला आणलेला आहे, 200 बाय 3 ला LHS ला नेलं. ओके, सो टेन्शन किती होणार मग, 100 इंटू 3 दॅट इज 300. 300 मायनस 200 दॅट इज 100. सो 100 बाय 3 न्यूटन इज द टेन्शन. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ द पुली देखील विचारले. सो अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ द पुली कसं काढणार आहे, अल्फा इज इक्वल टू लिनियर ऍक्सेलरेशन डिवाइडेड बाय रेडियस. सो लिनियर ऍक्सेलरेशन आलं होतं आपलं 20 बाय 3 डिवाइडेड बाय रेडियस इज 1.
So therefore 20/3 radian per second square is the answer. किती इझी प्रॉब्लेम आहे बघा. हा मेन्सला पण प्रॉब्लेम आलेला होता आणि नीटला देखील प्रॉब्लेम, म्हणजे व्हॅल्यूज फक्त डिफरंट आहेत, प्रॉब्लेम असाच आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचं बघा, डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास प्लस I/r² इंटू g. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे.